किंमत असेल, जर एखादा व्यक्ती आपली किंमत करत नसेल, आपल्या प्रेमाची किंमत करत नसेल, आपण त्याच्यासाठी जर जे करतो त्याची किंमत नसेल, तर अशा व्यक्तीसाठी काहीही करण्यात काहीच अर्थ नाही आहे. विषय कुणालच्या आयफोनच्या हट्टाचा नव्हताच. तिघांच्या मृत्यूच्या घटनेला कौटुंबिक वादाची किनार. खवड्या डोंगर प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट. पोलिसांकडूनही चर्चेचं खंडन. तुझे पप्पांसोबत वाद आहेत ना, हे बघ, मी आता मंगळसूत्र काढून फेकते, तुझ्या वडिलांना सोडून देते, तुझ्या सोबत येते, आपण दोघंच राहू, पण मला सोडून जाऊ नकोस. स्वतःला संपवायला निघालेल्या कुणाल समोर उभी राहून त्याची व्याकुळ झालेली आई अशी आर्त हाक देताना त्याला दिसते. जवळपास 2 ते 3 तास कठड्यावरून मागे येण्यासाठी त्याला विनवण्या करते. 21 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावरून कोसळून तिघांचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ पाहून अक्षरशः महाराष्ट्र हळहळला. आयफोनसाठी मुलानं हे सगळं केल्याचं म्हटलं जात आहे, पण आता ज्या गोष्टी समोर येत आहेत त्यावरून मुलाला दोष देणं चुकीचं ठरण्याची शक्यता आहे. नेमकं काय घडतंय सविस्तर समजून घेऊ. छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज परिसरातील खवड्या डोंगरावरून तिघांचा कोसळून मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत आई, वडील आणि त्यांच्या एकुलता एक तरुण मुलाचा जागीच मृत्यू झालाय. मिळालेल्या माहितीनुसार मुरलीधर चांदगुडे हे व्यवसायानं ट्रक चालक होते, तर संगीता या गृहिणी होत्या. चांदगुडे कुटुंबावर गेल्या 6 वर्षांपूर्वी एक मोठा आघात झाल्याची माहिती आहे. त्यांच्या मोठ्या मुलाचा गंभीर आजारानं मृत्यू झाला होता. या दुःखातून कुटुंब सावरू शकलं नाही आणि त्यामुळे घरात रोजच कौटुंबिक कलह सुरू झाले. या मानसिक तणावाला कंटाळून मुरलीधर हे बहुतांश वेळा कामाच्या निमित्तानं घराबाहेरच असायचे अशी माहिती सुद्धा समोर आलेली आहे. असेच 3 महिन्यांपूर्वी गेलेले मुरलीधर चांदगुडे हे घटनेच्या 2 दिवस आधी घरी आले होते, पण घरी आल्यानंतर काही कारणांमुळे त्यांचे वाद झाले आणि त्यानंतर कुणाल थेट खवड्या डोंगरावर जाऊन जीव देण्यासाठी उभा राहिला. यावेळी तिथं पोहोचलेल्या आईनं मी पतीला सोडते, मंगळसूत्र तोडते असं म्हणत मुलाला विनवण्या करण्याचा प्रयत्न केला, पण अचानक गर्दीतून समोर आलेले वडील मुरलीधर चांदगुडे त्याला पकडण्यासाठी गेले आणि दोघंही खाली कोसळले. तसंच आई संगीता चांदगुडे यांनीही मुलाला आणि पतीला पडताना पाहून स्वतः उडी घेतली. कुणालने आयफोनच्या हट्टासाठी आत्महत्या केल्याची चर्चा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात रंगली, पण आता स्वतः पोलीस प्रशासन आणि प्रत्यक्षदर्शींनी या चर्चेचं खंडन केलेलं आहे. 6 वर्षांपूर्वी मोठ्या भावाचा झालेला मृत्यू, त्यानंतर कुटुंबात सुरू झालेले कलह आणि 3 महिन्यांनंतर घरी आलेल्या वडिलांशी झालेल्या वादानंतर मानसिक तणावातून कुणालनं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. दुसरीकडे संगीता चांदगुडे नावाच्या एका युट्यूब चॅनलवरून काही व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. या व्हिडिओमध्ये संगीता या व्हिडिओ बनवून कौटुंबिक वादावर आणि विशेषतः पतीच्या कुटुंबातील एका व्यक्तीवर राग व्यक्त करताना दिसतायत. तर एकानं करायचं आणि दुसऱ्यानं त्याची किंमतच करायची नाही, मग अशा नात्याला काहीच अर्थ नाही. अशा नात्यांमधून तुम्ही बाहेर पडलेलं केव्हाही बरं. त्यामुळे आता पोलीस या दिशेनं तपास करणार का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. एकाच कुटुंबातील तिघांच्या अशा अकाली आणि दुर्दैवी जाण्यानं संपूर्ण छत्रपती संभाजीनगर शहरात हळहळ व्यक्त केली जाते. त्यामुळे आता या प्रकरणात पोलीस तपासात काय समोर येणार यावर सगळ्यांचं लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकमत.